भारत माता की, भारत माता की। सन्माननीय अमिताताई छोटे व मंजुताई आहे। आणि संयोग करते हुए हाथ आणि मार्ग पे चलते हुए पाव और सत्य से जुड़ी हुई जुबान असे व्यक्तिमत्व या प्रसंगी या मान्यवरामध्ये भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला। आणि या प्रसंगी माझ्या राष्ट्रध्वजाला मी कोटी कोटी विनम्र प्रणाम करतो। आणि पुढचे एकदा जी उपदाता महारथी सावित्रीबाई फुले यांचा पवित्र स्मृतीस स्मरून मी माझी प्रतिज्ञा करतो की मी किमान पदवीधर होईपर्यंत सदस्य श्री हरिबाबा शिक्षण प्रसारक संस्था यांचे स्वागत विलक्षण करते असे त्यांना विनंती करतो। शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी, मी जातीचा धोबी तेव्हा धुईन कपडा मळलेला गोपाला 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 गोपाला। पाळावून त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायचं आहे। हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज आहे प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे संविधान लिहिले होते ते संविधान लागू करण्यात आले होते 26 जानेवारी 1950 पासून। तर तो हा दिवस आहे, म्हणजेच हुकुमशाही लादून लोकशाहीला सुरुवात झाली होती हा दिवस आहे। हा दिवस आपण मोठ्या उत्साहात आणि दिमागात साजरा करतो। असाच हा दिवस आपण श्री हरिबाबा विद्यालय बोरगाव पेठ या शाळेत आलेलो आहोत आणि तिथे ह्या बघूया। तर चला मग। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। पंजाब सिंधु गुजरात हिमाचल यमुना गंगा उज्जैन
जनहित रंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे राहे अवधे गाथा जन जन नंदन नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोहोचावी असं मनाशी ठरवून ज्योतिरावांनी ती पहिली शाळा सुरू केली आणि आद्य शिक्षिका सावित्रीबाईंना शिक्षण देऊन अशा ज्ञान ज्योती ज्ञान मातेला या प्रसंगी मी विनम्र अभिवादन करतो। त्याचप्रमाणे स्वराज्य संस्थापिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातासाहेब आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं असे छत्रपती शिवाजी महाराज, भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख, वीर भगतसिंग आणि या गुलामगिरीतून भारत मातेला देश घडविला, ज्यांनी भारत देश घडवला। आणि या प्रसंगी माझ्या राष्ट्रध्वजाला मी कोटी कोटी विनम्र प्रणाम करतो। आणि पुनश्च एकदा जे उपस्थित आलेले सर्व मान्यवर, माता पालकवर्ग, श्रद्धेची आसन आणि स्नेहाची ही सुमने आणि संयत करते हुए हाथ आणि मार्ग पे चलते हुए पाव और सत्य से जुड़ी हुई जुबान असे व्यक्तिमत्व या प्रसंगी या मान्यवरामध्ये आपण भेटा। माजी उपसंचालक व प्रशिक्षक यांचे स्वागत आपल्या संस्थेचे सदस्य सन्माननीय कपिलजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय कपिलजी शिकवी सर। माजी सैनिक म्हणून फार मोठे कर्तव्य या प्रसंगी हा आपला फार मोठा मोलाचा वाटा या देशाच्या घडवण्यासाठी आपला फार मोठा वाटा आहे असेच माननीय श्री अशोकजी इंगळे भोरगावजोरी सैनिक यांचे स्वागत रामटेके सर करतील असे त्यांना विनंती। सदस्य श्री हरिबाबा शिक्षण प्रसारक संस्था यांचे स्वागत विमर्शी सर करतील असे त्यांना विनंती करतो। यांचे स्वागत सुरेश भाऊ करतील असे त्यांना विनंती करतो। फतेह नायक करतील असे त्यांना विनंती करतो। विनंती करतो। सन्माननीय अमिताताई छोटे व मंत्रीताई आहे सर्वांचे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या बेटा इथे सर।
महापुरुषांच्या व स्त्री शक्तींच्या त्यागाने आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत. त्या सर्व थोर महात्म्यांच्या प्रतिमांना अभिवादन करतो. श्री हरिभाव शिक्षण प्रसारक संस्था बोरगापेठ द्वारा संचालित श्री हरिभाव विद्यालय बोरगापेठ येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा होत आहे. आजचे ध्वजारोहण ज्यांच्या करकमलांनी संपन्न झाले सन्माननीय सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर रणजित पाटील चित्रकार सर, सन्माननीय कडाणे साहेब, कर्मयोगी माननीय चर्जन सर, माननीय हिंगणेकर साहेब, तसेच उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व पालक, उपस्थित सर्व मान्यवर, माझे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. सोबतच काही आपल्या विद्यालयाचा प्रगती आले हा सुद्धा मी आपल्यासमोर मांडणार आहे. तर आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसा हक्काने किंवा वंश परंपरेने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये पदे देशाच्या नागरिकांसाठी खुली असतात. आपला भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाचा स्वीकार करून प्रत्यक्ष अंमलात आणले. लोकशाहीतील एक नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा केला जातो. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाने छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये आपल्यासाठी काही नृत्यांची प्रात्यक्षिके या ठिकाणी सादर होणार आहे. सोबतच रांगोळी व हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, जे काही वेळानंतर आपल्यासाठी अवलोकनासाठी खुली केली जाईल आणि विज्ञानाच्या काही प्रयोगांचे सुद्धा सादरीकरण आपल्यासाठी होणार आहे. तसेच विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण समारंभ सोबतच सत्ता मूर्तींचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि विशेष म्हणजे काही वेळानंतर इंडियन डेंटल असोसिएशन मार्फत शाखा अचलपूर मार्फत आपल्या विद्यार्थ्यांचे दंत तपासणी शिबिराचे आयोजन सुद्धा शपथ घ्यायची आहे. मी म्हणतो माझ्या पाठीमागे आपण म्हणायचं आहे, गोंधळ कमी करू नका. चला आपल्या प्रतिज्ञेला आपण सुरुवात करूया. म्हणायचं आज दिनांक 26 जानेवारी 2025 ला ज्ञानमाता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पवित्र स्मृतीस स्मरून मी माझी प्रतिज्ञा करतो की मी किमान पदवीधर होईपर्यंत शिक्षण घेईन, स्वावलंबी होईल, स्वतःचे रक्षण स्वतः करेल. एवढेच नव्हे तर ज्या मुली शाळेत जात नाही त्यांना आग्रहाने शाळेत आले. शाळा सोडलेल्या मुलींना पुन्हा शाळेत आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल आणि त्यांना किमान पदवीधर होईपर्यंत शिक्षण घेण्याची प्रेरणा देऊन सावित्रीबाईंच्या विचारांची पायी फेरण्याची मी प्रतिज्ञा घेत आहे. जय हिंद, जय सावित्री. धन्यवाद. मुलींनी आपण जे शब्द फिरतानाही आपले जीवन जाणून समाजरूपी आपल्याला प्रकाश द्यावा लागतो. आपल्याला आपण इथे उद्बोधन केलं, या प्रतिज्ञेमध्ये आपण शब्द वापरला की पदवीधर होईपर्यंत आपल्याला शिक्षण घ्यायचं. आणि मुलींना एक आणखी महत्वाची
महत्वपूर्ण एक जबाबदारी म्हणजे आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची जाण नेहमी आपल्या मनाशी बाळगून आपल्या ठरलेल्या उद्दिष्टाचा कोणत्याही प्रकारच्या अडचणीची तमा न बाळगता आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्यासाठी पुढचे काही वाक्य आहेत. आपल्यासमोर अनेक संकट येतील, आपल्यासमोर अनेक समस्या येतो, लिंगभेद असो. म्हणजे आज आपण बघतोय की मुलींची संख्या जास्त आहे. मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला तो कशामुळे? तर ह्या दोन गोष्टींमुळे. आपण एक प्रजासत्ताक देश आहोत आणि एक आपण स्वतंत्र देश आहोत. मग पुनश्च मी सगळ्यांचा वेळ घेणार नाही, कारण यानंतर आणि मी सर्वांचे अभिनंदन करतो चिमुकल्या मुलांचं. त्यांनी आज जे एक सुंदर असं राष्ट्र प्रेषितांचे चंद्र सूर्य नाम स्वातंत्र्य भारताचे. तुम्हीच चिमुकल्यांना हे गीत आता म्हटलं. गीत आणि त्याचा भाव या राष्ट्राची निगडीत आहे. स्त्रियांसाठी त्या करता की शब्दानुशक्य स्त्रीला चूल आणि मूल या चक्रीवर गुंतून ठेवण्यात आले आहे. देवा धर्माच्या दहशतीत नवऱ्याच्या गुलामीत पिचून गेलेली स्त्री केवळ उपभोग्य वस्तू म्हणून तिच्याकडे समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो तिला शिक्षित करून आपल्याला बनवायचा आहे. कारण एक स्त्री शिक्षित झाली तर तिचे कुटुंब शिक्षित होते, कुटुंब शिक्षित झाले तर समाज शिक्षित होतो, आणि समाज शिक्षित झाला तर राष्ट्र शिक्षित होते, ते राष्ट्र शिक्षित होते. मित्र माझ्याकडे आलेला एक कायदा होता. पण शिक्षणाची परिभाषा आणि शिक्षणाने होत होते सागतो ज्योतिबा तुम्ही लावा ज्ञानाचा तो दिवा. सागतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा तो दिवा. तो दिवा भाई ती जो तुनी तो ती साधू देवतेची जनावा जे करंजले गांजले त्यासी मनी जुवापुरी. शिक्षण क्षेत्राची अत्यंत दयनीय अवस्था आहे. या क्षेत्रात फुलेदारी शिक्षण घ्यावे व्हावे ध्यानी कुणी न राहावे फुलेदारी शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी. मी जातीचा धोबी तेव्हा धुईन कपडा मळलेला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. साभारी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला गोपाला. यांना विनंती करतो. विपरीत परिस्थितीत सुद्धा वडील नसताना सुद्धा हा विद्यार्थी उभा राहिला. हे एक फार मोठे आपल्याला अभिमानाची बाब आहे. विपरीत परिस्थितीत त्यांनी संकटावर त्यांनी मात करून निवड झालेली आहे. तर यश, तुला विद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीने खूप खूप तुझे धन्यवाद आहेत. मनपूर्वक तुला पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ड्रॉइंग गव्हर्नमेंटच्या अंतर्गत ही एलिमेंटरी ग्रेड एक्झाम होते. पहिली विद्यार्थिनी आहे परी आमझरे. सन्माननीय चित्रकार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी ते प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांना बहाल करावे. परी दुलीचंद आमझरे, ज्ञानेश्वरी बाळू भानगे, राखी माणिक मोहोड, सार्थक दिनेश मोहोड आणि श्याम निलेश पांडे. टाळ्या वाजवून त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायचं आहे. यांच्या आदेशाने आपल्याला ही जनजागृती मोहिमेअंतर्गत आपल्याला ही प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची आहे. प्रतिज्ञेसाठी आपल्याला हात पुढे करायचा आहे आणि म्हणायचं आहे माझ्या पाठोपाठ, मी आज स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगांचे
संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेल। जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन। जर माझ्या जवळपास माझ्या मित्रामध्ये, शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्यांना सोबत बसेल। खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही। मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील। मी अशीही शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील। धन्यवाद। 92% गुण प्राप्त केलेले आहेत। इंग्रजी विषयामध्ये 92, गणित विषयामध्ये सुद्धा 92 गुण प्राप्त, सायन्स मध्ये 88 आणि सामाजिक शास्त्रामध्ये 97 गुण प्राप्त झालेले आहेत। सर्व विषय शिक्षकाकडून ते त्यांना रोख बक्षीस त्या विद्यार्थ्यांना दिले जात आहेत आणि संस्थेच्या वतीने या विद्यार्थिनीला एक बहुमोल मान असा सुद्धा दिला गेलेला आहे का 15 ऑगस्टला तिला ध्वजारोहणाचा एक मोठा मान आपल्याला या संस्थेने या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे। त्या प्रसंगी या संस्थेचे सुद्धा मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो। त्यासोबतच माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये मराठी या विषयामध्ये म्हणजे विषय शिक्षक आहे GM रामटेके वर्षापासून हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे। त्याचा उद्देश एवढाच होता की विद्यार्थ्यांना की पूर्वी आपण पाहिलं की अगदी साधारण परिस्थितीमध्ये आपल्या शाळेचा निकाल लागायचा, कसे तरी विद्यार्थी पास व्हायचे, पुढे जायचे, 1-2च त्याच्यापैकी वरच्या वर्गात जाऊन त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। तर त्याच्याकरता मुलांना प्रोत्साहित करण्याकरता काहीतरी आधी तुला काय व्हायचंय, पुढे काय शिकायचं सांगायचं सगळ्यांना, कसं अभ्यास केला जरा बाकीच्यांना माहिती आहे। आणि मी 12वीला CET देणार आहे आणि त्यामधूनच मग पुढचं काय ते निवडणार आहे। तिथे बांबूमध्ये सुद्धा राज्यस्तरावर सहभाग घेतलेला होता। आता एका वेळेस 3-3 सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्यांना देतो आहे। बरोबर आहे। जिल्ह्याचे विभागाचे अधिकारी विद्यार्थ्यांना राज्यस्तरांचे, त्यानंतर विद्यार्थी आहे तंबू म्हणून या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्याला टाळ्या आपल्याला कौतुक आणि अभिनंदन करायचं आहे। त्या गुरांनी सर्वांना विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायचे आहे आणि भविष्यात आपल्याला या सर्व इव्हेंटमध्ये भाग घेऊन आपल्याला या बांधणाऱ्यांच्या हस्ते आपल्याला सत्कार आणि आपल्याला प्रमाणपत्र आपल्याला स्वीकारायचं आहे। आपल्या मनाची आपल्याला या कर्तव्याची जाण ठेवून पौर्णिमा सालफळे, पल्लवी पवार आणि स्नेहल आहेत, वर्ग 9च्या सर्व विद्यार्थ्यांनी आहेत। तर तालामध्ये या विद्यार्थ्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांवर सादर होते आहेत। या विद्यार्थ्यांसाठी एकदा काय वाजवायचं आहे।
देशाचा संपूर्ण कारभार चालतो अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
बघा मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप चिमुकले इथे मुलं आलेले आहेत आणि खूप सुंदर डान्स इथे होणार आहे. बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता. खूप मित्रांनो, या चिमुकल्यासाठी तुम्ही एक लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बघा माझ्या मागे लहान लहान मुलं आहेत आणि गीत सादर करणार आहेत. बघा किती एकदम छान वाटते. बरं आहे ना, एका कोकणी बैलबंडी आपल्या संस्कृतीतनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्व पेठ त्या वतीने हा एक नृत्य आपल्यापुढे सादर होत आहे.
मित्रांनो असा चिमुकल्यांचा हा डान्स होता. हा उत्कृष्ट प्रकारे त्यांनी सादर केलेला आहे. मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बघा मित्रांनो, प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी इथे रांगोळी काढलेली आहे आणि हस्तकला प्रदर्शन पण आहे इथे. हे बघा मित्रांनो, ही आहे विद्यार्थ्यांनी बनवलेले स्वतःच्या हातांनी वस्तू. खूप सुंदर सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हे बघा. वाव, नाईस. मित्रांनो, हे जे दिसत आहे तुम्हाला भारताचा नकाशा हा पूर्ण तांदूळाने बनवलेला आहे आणि याला कलर करण्यात आलेला आहे. बघा, खूप सुंदर बनवलेला आहे विद्यार्थ्यांनी मित्रांनो. आणि ह्या समोरच्या वस्तू पण खूप सुंदर सुंदर आहेत. बघा, हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तलवारी सुद्धा विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत. हे बघा मित्रांनो, इथे खूप साऱ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. तुम्हाला एक एक रांगोळी दाखवतो. चला मग. हे बघा मित्रांनो, खूप सुंदर अशी रांगोळी इथे रेखाटलेली आहे विद्यार्थिनीने. सासू, सून, मैत्रीण, बहीण, आई, पत्नी, आजी ही सर्व स्त्रीच होऊ शकते असा बोध या रांगोळीतून आपल्याला भेटत आहे. वंदे मातरम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज प्रजासत्ताक दिन हा श्री हरिभाव विद्यालय बोरगापेठ येथे साजरा झालेला आहे. आणि तुम्हाला हे कार्यक्रम कसे वाटले, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की, भारत माता की, भारत माता की.